न्यूज इंडिया 27 नवं पिढीचं नवं माध्यम। विंचूर परिसरात सरकारी भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याचं उघड झालंय। मिळालेल्या माहितीनुसार एका प्रभावशाली राजकीय पक्षाचा पदाधिकारी आणि जिल्ह्यातील बाहुबली नेत्याचा जवळचा माणूसच या मुरुम तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय। हा व्हाईट कॉलर मुरुम माफिया सत्तेचा फायदा घेत महसूल विभागाला आपल्या इशाऱ्यावर नाचवत असल्याचं चित्र आहे। शासनाला कोट्यावधी रुपयांचा चुना लावत लाखो टन मुरुमाचं अवैध उत्खनन केल्याची माहिती मिळाली आहे। सरकारी जमिनीचं नुकसान होत असतानाही महसूल विभागाचं संशयास्पद मौन लोकांच्या चर्चेचा विषय बनलाय। काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या माफियाशी थेट आर्थिक व्यवहार असल्याचंही बोललं जात आहे। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या तरीही प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये। त्यामुळे या माफियाचं धाडस वाढतंय आणि त्याला शासकीय यंत्रणेचा छुपा पाठिंबा असल्याचं देखील म्हटलं जात आहे। तर नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या मुरुम घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करून संबंधित मुरुम माफिया आणि त्याला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। शासनाच्या संपत्तीवर डल्ला मारणाऱ्यांविरुद्ध कायद्याचा बडगा उगारल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही अशी नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज इंडिया मराठी, नाशिक।